नमस्कार मित्रांनो, जर घड्याळ घरात चुकीच्या दिशेला लावले असेल तर आत्ताच काढून घ्या, अन्यथा अडचण येऊ शकते. चुकीच्या ठिकाणी घड्याळ ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या जीवनावर होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार आपण वास्तुशास्त्राला देखील महत्त्व आहे. घरात कायम आनंद, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण राहावं यासाठी आपल्यापैकी अनेक जण वास्तुशास्त्राची मदत घेतो. आपल्या घरातील काही खास गोष्टीसाठी वास्तूंमध्ये खास नियम ठरवून देण्यात आले आहेत. या नियमानुसार आपण घर सजवताना वस्तू ठेवत असतो, जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा राहील. तर वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात भिंतीवर घड्याळ असते. घड्याळ हे वेळेचे निरीक्षण करण्याचे साधन मानले जात असले तरी त्याचा घराच्या ऊर्जेवर आणि वातावरणावरही परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य दिशेने घड्याळ ठेवल्याने आनंद, शांती आणि समृद्धी मिळते. तथापि, चुकीच्या ठिकाणी घड्याळ ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. चला तर मग आजच्या लेखात आपण भिंतीवर घड्याळ ठेवताना कोणते वास्तू नियम लक्षात ठेवले पाहिजेत ते जाणून घेऊयात. भिंतीवर घड्याळ या दिशेने लावा. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला भिंतीवर घड्याळ लावावे. लावण्यासाठी या दोन्ही दिशा सर्वात शुभ मानल्या जातात. उत्तर दिशा धनाच्या देवता कुबेराशी संबंधित आहे, तर पूर्व दिशा भगवान सूर्याशी संबंधित आहेत. या दिशांना ऊर्जा मिळण्यासाठी सकारात्मकतेच्या दिशा मानल्या जातात. या दिशांना घड्याळ ठेवल्याने घरात प्रगती, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. घड्याळ या दिशेने ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला घड्याळ लावण्यास मनाई आहे, कारण या दिशेला घड्याळ लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह रोखला जातो. तसेच याचा परिणाम व्यक्तीच्या करिअरवर, कौटुंबिक संबंधावर आणि मानसिक शांतीवर होऊ शकतो. त्यामुळे जीवनात अडथळे आणि ताणतणाव देखील वाढू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे दररोजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.